इकडे घेतलेले आहेत शेंगा आणि कोळवी पूर्ण अशी साफ केली. पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचा स्वागत आहे. तर चला, आपली मॉर्निंग मस्तपैकी छानपैकी झालेली आहे. तर चला गाईज, आणि काहीच काम नाही झालं तर बघू आता काय काय काम करायचं आहे. चला गाईज, कंटिन्यू करा ब्लॉग. किचनमध्ये आलेलो आहे. तर चला, आता पहिला आपण ही सुकी मच्छी सुकत लावू. हे बघा काल घेतलेलं आहे. हे भुजून मस्त लागतात. याला वाखारे बोलतात, म्हणजे छोट्या बारीक वाकत्या. आणि या आहे सुकट, परत मी घेतली कसं मग ती आमची संपली. यांना मुलांना सुकट खूप आवडते, मग यांना डब्याला द्यायला खूप छान आहे. हे बघा थोडी अशी ओलसर आहे. आता हिला उन्हामध्ये लावायला लागेल. मस्तपैकी आहेत. आणि आमचे यांना वाकट्या भुजून आवडतात, मग मी या वाकट्या घेतल्या, म्हणजे वाखारे बोलतात यांना. तुम्ही काय बोलता काय माहिती नाही, मी माझ्या भाषेमध्ये बोलते. चला, सर्व सकाळी भांडी घासले आणि मग गाईज मी फ्रेश झालो. कसं मग भरपूर होती, काल खूप दमलो मी, बाहेर गेलेलो, त्याच्यामुळं काही नाही. कुठून आल्यावर खूप कंटाळा येते काम करायला. आणि हा बघा काल माझा पार्सल आलेला, मी बघा काय मागवलेलं, चॉपर. माझा पहिलाचा होता तो तुटला आणि मग मी दुसरा मागवला. छान आहे. तर चला काही ही पहिला आपण सुकत लावू. मस्त की सुकी मच्छी बाहेर लावू मस्त की. आणि ऊन बी आता पडत नाही, एकदम साऊट टाकते. बाबूला उतरवलाय बघा कसा पत्रावर. बाबू बघू हो साईडला. बघा असं इथं लाईट बी गेली. आणि पहिला मी कपडे झुलून घेते. बघा एवढे कपडे घरी गेलेले ना, 2 दिवसाचे कपडे होते, एवढे काल मी कपडे धुतले. आता सर्व झुलून ठेवते. आणि कपाटामध्ये बी सर्व इकडे तिकडे झालेले आहेत कपडे, तर सर्व झुलून घेते. काय सांगू, आता यांची शाळा आहे बी, यांचे कपडे सर्व बघायला लागते व्यवस्थित. आणि हे बी झुलून घेते. आणि लाईट गेली तर कसं वाटते बघा कालोख. बाबू तुझं काय चाललंय? अय हे बघा पोचे, ते दिवशी दादाजवळशी घेऊन आलेलो मी पोचे. लाईट गेली तर काय दिमाग चालत नाही. पोचे मस्तपैकी गाईस बर्फामध्ये ठेवलेले, कडक झालेले, त्याच्यावरती पाणी टाकायला लागेल. जीविका इकडं कांदा सोडते. जीविका या साईडला हो ना, पाणी टाकून दे मला. लाईट गेली तर काही समजत नाही बघा. त्याच्यामध्ये पाणी टाकते हे बघा. तरी मी बोलते, जीविका मला बोलते कशी, मम्मी मी कांदा टॅमॅटो मिरची कापते. तिला ह्याच्यामध्ये ट्राय करायचा होता, नवीन आणलाय ना मी. काही बी घरामध्ये नवीन वस्तू आणून दे, पहिला सर्व अगोदर जीविकाला ट्राय करायचं असतं. बघितला हा आणला मधून मला बोलते मम्मी मी कांदा कापते. मला वाटलं का हे सुरीखाली कापते, पण तिला सुरीखाली नाही कापायचा, तिला ह्याच्यामध्ये या मसनीमध्ये कापायचा आहे. हे बघा असा डोका लावायचा, जीविकाचा असा डोका आहे. आता सर्व एकदमच टाकणार, टॅमॅटो कांदा कशाला आता केलं तुम्ही? गाईच इकडे बघा, याने तोडून टाकला याचा नांगा. आता आपण पोचे तोडून घेऊ. इकडे बघा पोचा. काय बोलतं त्याला? लॉबस्टर मोठा पोचा. चला पहिला आपण तोडून घेऊ, टाइम झाला, अगोदर जेवण करायचं आपल्याला. हे आपण नांगे याचे तोडून टाकू. हे बघा नांगा आपण खाऊ. नांगा खायचा, हे बघा. आता याचे असे 2 करायचे. 2 काय केलं बघा कसला नांगा आहे गाईज. मी जिवंत बी बघितलेले आहे ते पोचे, जिवंत. पहिला आमची खदान होती ना, आमचा बाबा सोडायचा खदानीमध्ये. हे पिल्लं सोडायचे, मग हे मोठे व्हायचे पोचे, तेव्हा आम्ही पकडायला जायचो. म्हणजे मी जिवंत बघितलेले आहेत पोचे, जिवंत. बाबू आता तू मार कशी गाईज. बघा बाबू बोलते कापू नको, याला अख्खा बोलतंय, याला तलून काढायचा बोलतंय. तलून नाही, मग त्याचे एक
2 तुकडे नको करू. आता 2 तुकडे करायला आणि शिजायला पाहिजे ना तो. शिजायला नको. मला पाहिजे. आता आपण हे धुवून घेऊ मस्त वगैरे आणि मस्त ग्रेव्ही बनवते याची. एकदम जास्त रस्सा बी नाही ठेवत. मस्त इकडं मस्त आपला लसूण मस्त जीविकाने त्या मसलीमध्ये या चॉपरमध्ये मस्तपैकी बारीक केलेला आहे. आणि हे बघा टॅमॅटो कोथिंबरी मिरची सर्व चॉपर केलेलं आहे. आणि हे आहेत पोचे आपले. आणि इकडे ठेवलेले आहे मी टोपशी, त्याच्यामध्ये मस्त तेल टाकलेलं गरमसुद्धा झालेलं आहे. फटाफट आपला लसूण टाकून घेते आणि कढीपत्ता बी घेतला आहे. कढीपत्ता टाकला ना खूप छान असा वास येते. इकडे मच्छीमध्ये टाकलं तरी चालते कढीपत्ता. माझ्याजवळ असला तर मी टाकते, नसलं तर नाही टाका. आता होता म्हणून मी टाकला. चला बाई आता आपण मस्त याच्यामध्ये टाकून लसूण. बाई जसं आपण याच्यामध्ये टाकू कांदा मिरची मस्त कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यामध्ये. आणि आता आपण लगेच त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ. मीठ मस्त की हळद मसाला सर्व काही टाकलेलं आहे मी. आता मस्त आपण पोचे टाकू. आणि आपली लाईट सुद्धा गेलेली आहे. मला वाटण वाटायचा होता, लाईटच नाही आहे. जरा आपण गॅस आता फास्ट करू. आणि बाबूला माझ्या ह्या नांग्या पाहिजे होत्या, म्हणजे मी नांग्या टाकलेल्या आहेत. मस्त पोचे. आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊ पाणी. पोचेच पोचे पोचे मस्त होत आलेले आहेत बघा. पोचा आणि हे याचे डोके. चला आता मस्त की झालेले आहेत. आता लाईट नाही आहे याच्यामध्ये वाटण टाकायला. आज वाटणच नाही टाकत. जबरदस्त गरम होते बाबा, कसला गरम होते. आणि त्याच्यामध्ये लाईट गेलेली आहे. चला बाहेर बसू आपण. हे बघा मस्त की पोचे आपले रेडी झालेले आहेत. बघा मस्त छानपैकी. तर चला खायला या. शेंगा जे कशी शेंगा वाढते बघा. बघा शेंगा. आणि क्यूटे भुकते नसते. किती भेटल्या किती भेटल्या बघा. शेकोट आहे. खूप लागलेल्या शेंगा. बघा शेंगा पाडतात. जे का फुला नको पाडूस. क्यूटे ए पडशील पडशील जाशील खाली. जीविका कुठे चढली. पडले बिडले तर ऐकायलाच मागत नाही. इकडे आहे क्यूटी. क्यूटी रिस्ती भुकते. क्यूटी ये माझा बच्चा. क्यूटी ए क्यूटी. बघा हे आळे आमचे. हे आळे जेवायला आले जेवायला. माझी स्कूटी घेऊन गेलेली आहे. यांची गाडी आता ठेवलेली आहे. आता माझी घेतलेली आहे ना गाडी. हे बघा जीविका शेंगा घेऊन आली. पाडल्या अर्ध्या आम्हाला दिल्या. का मस्त पैकी. संध्याकाळी बघू आपण काहीतरी बनवू. मग शेंगा त्याच्यामध्ये टाकू. शेंगांचा भरीत बनव. गाई शेंगांचा भरीत बी होते. खूप छान लागते.
आणि चला आता हे आमचे यांना जेवण वाढते. आमचे ह्या आलेले आहेत. चला गाईच जेवायला घेतलाय मस्तपैकी. खूप छान मस्तपैकी. आणि इकडे जीविकाने घेतलाय. आणि क्युटी बघते. क्युटी बघा कशी बसली साहेबासारखी. क्युटी मस्त. ए क्युटीला जेवायला आण जीविका. पिल्ल्या या माझ्या पिलं. क्युटी या क्युट्या. भुका लागली. भुका लागली क्युटी. ए भुका लागली माझ्या क्युटीला. चला गाईज माझं जेवण तर झालाय. जीविका क्युटीला कालवते भात. गाईज बघा आमची पोर आली. इकडे ताई आल्या. गोंडवा गोंडवा ए हायकर हायकर सर्वांना हायकर हायकर हायकर. तू वस्तीला राहशील. मामाच्या वस्तीला राहशील का नाही. पवायला जायचंय तुला. आ पवायला जायचंय पोरीला. गोंडू कुठं जायचा. फार्म हाऊसला जायचा. गाईज हिला फार्म हाऊसला जायचं आहे. ए गोंडू ए तू चालली काय. टाटा टाटा. माऊ सोबत राहतोय. बघले किती हुशार. ते बुट नाही घातली. पारशी जा. गाईस चला ताई चालल्या. गाईस फेस मास्क लावते जीविका माझ्या. ब्रे कसले डेंजर दिसते बघा. हे जीविका दुसरा लाव. गाईस हे काय चाललंय बाबू. काय जिकडे बघा बाबू काय करतोय. मम्मी भूत आहे. हा हे बघा. हे ठेव बाबू मास आहे तो. खरोखर पलर मनुष्य मला. गाइस भूत देखो के साथ टुन टुन. काकू गोल्डी तर गटागट आली. हे बघा लगेच मी भांडी बिंडी घासून घेतली. किचन बिचन साफ केला. हे बघा याच्यामध्ये सुकट बिकट लावलेली. नंतर खाली गेलेलो लावायला तर सर्व सुकट बी भरून ठेवली मी. आणि असं किचन बिचन पुसून काढला. आणि जरा लादी बी पुसून घेतली. आता बरा वाटते. जीविकाने बघा हा तोडून टाकला. पाणी ठेवलेलं आहे मस्तपैकी. आता मस्त फ्रेश बनवून घेते छानपैकी. आपलं गरम झालेलं आहे एकदम. जास्त बी आपल्याला गरम नाही पाहिजे पाणी. नॉर्मल नॉर्मल करते. चला गाईस फायनली झाला रेडी. चला प्यायला या. चलो मोदक मोदक खायला या मस्त की. आमच्या आई मोदक बनवलेले आहेत. असे मोदक दिलेले आहेत. खूप छान लागतात. माझी बनवायची इच्छा झाली. बघू मोदक बनवते. हा बघा ही बघा कोलबी घेतलेले आहे साफ करायला. आता मगाशी आलेली विकायला. असे कधी इकडे येते विकायला. खाडींची आहे बघा कोलबी. तर आता मस्तपैकी याच्यामध्ये वांगा शेंगा टाकते. खूप छान अशी मस्तपैकी बनवते. तर चला मी पटापट आता साफ करून घेते. इकडे घेतलेले आहेत शेंगा आणि कोलबी पूर्ण अशी साफ केली. बघा आता एक वांगा कापते. वांगा बी टाकते याच्यामध्ये. आणि इकडं लसूण घेतलेलं आहे मी सोलून. आणि पटकन घालून घेते मी कोलबी. आज भरपूर दिवसामध्ये खाड्यांची कोलबी भेटली. तर चला पटापट घालून घेते. चला गाईस तेल आपलं गरम झालं आहे मस्तपैकी. चांगलं की त्यात आपण लसूण टाकून घेऊ. आणि बघा मस्त कोलबीमध्ये मी वांगा सुद्धा टाकून घेतलेला आहे. टाकू मिरची टॅमॅटो
मीठ टाकून घेते. आणि लगेच टाकून घेऊ आपण हळद. चला आता आपण कोलबी टाकू. कोलबी, वांगा, शेंग. चला आपण पाणी टाकू. आता मी जेवून घेते. याही सर्वही जेवण घेतला. सर्वजण जेवायला बसले. मीच लास्टला राहिलेलो आहे. चला मस्त जास्त रस्सा बी ठेवला नाही. अशा छानपैकी अशा कोलब्या, शेंग. चला आता मी फायनली जेवून घेते. आता सर्वांचं जेवण तर झालेलं आहे आणि आता माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर गाईज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर चला बाय बाय.